सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी जंतर मंतरवर जाऊन अभिजित दिपके यांची भेट घेतली। यावेळी संपूर्ण परिस्थिती जाणून घेत जरांगेंनी सरकारला इशारा दिलाय। पुन्हा हल्ला झाला तर भाजप सरकारला महाराष्ट्र राज्यात फिरू देणार नाही असा इशारा जरांगेंनी दिलाय। तर जंतर मंतरवरच्या जागा सोडू नका, संपूर्ण देश तुमच्या मागे उभा आहे असं आवाहन जरांगेंनी इथल्या विद्यार्थ्यांना केलं। आपल्या देशातल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून हे सरकार म्हणजे ज्या भाजपचं सरकार प्रत्येक वेळेस गोरगरीब लोकांच्या लेकरावरतीच जाणून बुजून अन्याय करत आहे। जर या पुढच्या काळात कधी सरकारकडून जर आता हल्ला विद्यार्थ्यांवरती करण्याचा प्रयोग जर सरकारने केला, यांचा महाराष्ट्रासह राज्यात फिरणं पूर्ण बंद होणार आणि यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। तुम्ही ही जागा सोडू नका, आम्ही सगळा देश तुमच्या मागे आहे। तुम्ही तिकडे गेलात ना, हे आंदोलन मोडून टाकतो। शांततेच्या आंदोलनात एवढी ताकद आहे की आम्ही सिद्ध करून दाखवलंय। आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहे। ही जागा फक्त सोडू नका। सरकारला आपण निवडून दिलेलं आहे। आपण आपल्या मायबापांना यांना मतदान केलंय, आपल्या गावकऱ्यांनी यांना मतदान केलंय, आपल्या जिल्ह्यानं तालुक्यानं यांना मतदान केलंय। परंतु हेच आज आपल्या विद्यार्थ्यांवरती लेकरा बाळावरती उलटले। यांना उलट करायची ताकद या विद्यार्थ्यात आणि या राज्यातल्या गोरगरीब जनतेत आहे, हे यांच्या लक्षात नाहीये। परंतु या पुढच्या काळात जर तुम्हाला कुठं धक्का लागला तर आम्ही सगळे तुमच्या सोबत आहेत, सोनमच्या सोबत आहेत, आपल्या अभिजित भैयांच्या सोबत आहेत।